राज्यात वाढते बालविवाह, अल्पवयीन माता आणि घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। लग्नाचे नियम बदलून लग्नपत्रिकेवर वधूवरांची जन्मतारीख देणं बंधनकारक करावं अशी शिफारस बाल हक्क आयोगाकडून करण्यात आली आहे। तसंच लग्नाची परवानगी देण्यासाठी राज्य सरकारनं पोर्टल सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे। बाल हक्क आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटलांनी एबीपी माझाला या संदर्भात माहिती दिली। लवकरच ही नवी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लग्नासाठी इच्छुक जोडप्यांना नव्या नियमावलीचं पालन करावं लागेल। त्यामुळे अल्पवयीन माता आणि बालविवाहासारख्या घटनांना आळा बसेल अशी आशा वर्तवली जाते। त्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एकडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करावं। तेव्हा बाल हक्क आयोगाने ही जी काही शिफारस केलेली आहे ही योग्य असून याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी आता सामाजिक कार्यकर्त्यांनीही केली आहे। पाहूया। एखादं पोर्टल असं निश्चित करायला पाहिजे, जसं की आपल्या बाळाचा जन्म एखाद्या दवाखान्यात झाला, घरी झाला तर त्याची नोंदणी ही नगरपालिकेकडे होते आणि नगरपालिका तिथनं जन्मतारखेचा पुरावा देतात। तशा पद्धतीचा जन्मतारखेचा पुरावाच एखादा शासकीय टेबल जर तसा केला, प्राधिकृत असा तिकडे अधिकारी तिकडे ठेवला तर नक्कीच हे बालविवाह रोखले जातील आणि बालमातांचं पण नगण्य असं प्रमाण होईल असं वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।